हा वाचा. कोण कोण भागीदार आहे? अरुण आणि वरुण. कोण कोण भागीदार आहे? हा रिप्लाय द्यायचा, नंतर लिहायचा. अरुण आणि वरुण भांडवलाच्या प्रमाणाचे भागीदार आहे. कायच्या? भांडवलावरून प्रमाण काढता येते. पहिल्याचं भांडवल आहे 60,000, दुसऱ्याचं आहे 90. तर प्रमाण होईल आपलं 6 9 म्हणजे 3 किलो 6 3 3 9. प्रमाण काय झालं? आता हे 2 असतील फ्रॅक्शन मध्ये कसे लिहित असते? दोघांची टोटल करायची. 2 आणि 3 5 म्हणजे रेशो बनन आपला 2/5 3/5. हे भागीदार कोणते झाले? आणि हे झालं जुन्या भागीदाराचं जुनं प्रमाण. कोणतं प्रमाण? आता खाली म्हणते बघू ताळेबंदाच्या की या भागीदारीमध्ये नवीन भागीदार कोण आला? करून. आणि याचं प्रमाण राहील म्हणे 1/5. किती म्हणे? 1/5. चला नवीन कोण आला? करून. हे प्रमाण कोणतं झालं? पहिल्या समायोजनेत सांगितलं बाई का त्याने भांडवल म्हणून रुपये 40,000 आणि ख्याती म्हणून रुपये 30,000 रोख आणाले. नवीन कोण आला? करूनला आपण फ्री मध्ये घेऊ काय? मग करूनला सांगितलं की तुला जर व्यवसायात यायचं असेल तर तू भांडवल म्हणून किती रुपये, ख्याती म्हणून किती रुपये, तर एवढे पैसे तो बिझनेस मध्ये आण की नेईल. म्हणजे एवढे पैसे बिझनेस मध्ये आले. काय काय आलं? याचा नंबर टाका लागत. चला दुसऱ्या नंबर वर लिहायचा काय म्हणतो? 25% वाढवावे. चला पहा इमारत पहा किती आहे. इथं काढून देतो मी. किती आहे इमारत? 80,000. याचं मूल्य 25% काय करा म्हणे? वाढवा. किती टक्के? 25. मग याच्या 25% जर काढले तर किती होईल? 20,000. घटले का वाढले? म्हणजे इमारतीचं मूल्य किती होईल? 1,00,000. चला इमारतवर नंबर टाका. इमारत नंतर गरज राहणार नाही. तर पहिले क्वेश्चन मध्ये पहा बघू. संशयित कर्ज निधी आली आहे. किती आली? हे कोणती आहे? बोलत जा ही कोणती आहे? जुनी. आता समायोजनेत पहा काय म्हणते. यापुढे संशयित कर्ज निधीची गरज राहणार नाही. म्हणजे गरज किती राहील? काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे किती? 0. तर हे कोणती झाली? जुनी किती आहे? नवीन किती आहे? याच्यातली आपल्या कामाची कोणती? नवीन वाली जर मोठी असेल लहान असेल तर चला रुलको नंबर टाकून घ्या. टाकला. चला पुढची वाचा. शोधन करावे. पहिले पहा अधिविकर्ष किती आहे? 7,500. याचे काय करा म्हणे? शोधन. कसे? 500 रुपये व्याजासह. व्याज हे कमी देत असते का जास्त? जास्त. मग आपण कर्ज किती घेतलं? 7,500. याच्यावर व्याज किती झालं? 500. म्हणजे आपण बँकेले वापस किती केले? 8,000. व्याजा सहित किती रुपये वापस केले असं? मग याचं आपण काय केलं? शोधन केलं. म्हणजे बँकेने पैसे दिले, पैसे गेले. आले एवढे पैसे आले, हे वाले पैसे गेले. अधिक कर्जावर नंबर टाकला. त्याच्यानंतर जीवा विनियोग 2,000 सुटीवर. सूट म्हणजे डिस्काउंट. मग पहिले विनियोग पहा किती आहे? 17,000. याच्यावर सूट किती आहे? 2,000. मग सूट म्हणजे डिस्काउंट. काय करायचा? म्हणजे किती उरले? याचा अर्थ झाला का 17,000चा विनियोग 15,000 कोण घेतला?
कोण समाजना वाचला ना तुम्ही पहिले विनियोग कोणाचा होता संस्थेचा आता तो कोण घेतला कोणाचा झाला होता कितीचा घेतला कितीला 2000 वाढले की घटले चला विनियोगावर नंबर टाकला त्याच्यानंतर अदत्त आणि पूर्वदत्त शिकलोय आपण अदत्तची नोंदचा नंबर टाका लागते काय याच्या डायरेक्ट दोन नोंदी करायला लागते अदत्त जर असन तर पहिली नोंद कुठे येते अदत्तच्या नोंदी किती होते पहिली कुठे होते पुनर्मूल्यांकनाच्या नावेवर दुसरी कुठे होते अदत्त झालं हे पूर्वदत्त असलं तर किती होते जमाले ताळेबंदाच्या अदत्तचा नंबर टाका लागते का अजून सुट्टी राहिली काय शोधा मग आता आपण पहिलं खातं बनवत असतो रोख आजच्या उदाहरणात काय झालं पहिल्यांदा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला या रोख शिल्लकही आली आहे बँक शिल्लकही आली आहे दोन्ही नोंदी आल्या आहेत मग आपण रोख खात्यात पहिले काय लिहित असतो कोणत्या बाजूला दोन शिल्लक आहे बाई आपल्याजवळ आपण काय करायचं रोख शिल्लक बँक शिल्लक दोघांची बेरीज करून घ्यायची रोख शिल्लक किती आहे 7000 बँक शिल्लक किती आहे म्हणजे आपली शिल्लक होईल टोटल 20000 कोणते कुठून आले समजले रिपीट करू का मी दोन शिल्लक आहे ना दोघांची बेरीज 20000 कुठून आले समजले आता शिल्लक लिहिल्यानंतर या खात्याचा नियम पैसा आला नावे गेला जमा मग आपल्याला हे ओळखायला पण आपल्याजवळ पैसा आलाय का गेलाय हे बाई इकडे सर्व समायोजन लिहून ठेवले आहे नवीन भागीदार कोण आला त्यानं काय काय आणलं म्हणजे पैसा आला कोणत्या बाजूले पहिले लिहून घेऊ आपण वरूनचे भांडवल खाते किती भांडवल आणलं अजून त्याने काय आणली ख्याती खाते अजून पहा पैसे आले का बा नाही आता पहा पैसे गेले आहे काय हो हे आपल्याला लक्ष मनात ठेवायला लागल इथं आपल्याजवळ पैसा आला आता पहा पैसा गेला काय हो कायचे शोधन केले शोधन केले तर पैसे गेले कोणत्या बाजूला घेऊ बँक अधिविकर्ष भाई होता किती रुपयाचा सांगा आणि आपण शोधन किती केले 8000 500 रुपये व्याजात सही म्हणजे किती पैसे गेले अजून पहा पैसे आले काय बा गेले काय बा मग रोख खातं संपलं बेरीज करायची शिल्लक काढून द्यायची चला 40 आणि 30 70 आणि 20 90 90,000 मधून ह्या बाजूचे किती 8 किती उरले 82 याला नाव द्यायचं शिल्लक खाली गेली काय नाव द्यायचं शिल्लक खाली गेली रोख खातं संपलं आता दुसरं खातं कोणतं असते ख्याती खात्याची सुरुवात करायची जमा कुठून करायची जमा बाजूला लिहायचं रोख खाते काय लिहायचं चला शोधा बरं ख्याती किती आहे 30,000 मग इथं लिहायचे 30,000 कुठून आणले समजले काय आता हे जे 30,000 आपण लिहिले हे 30,000 इकडच्या साईडला जुन्या भागीदारांना वाटून द्यायचे कोणाला जुने भागीदार कोण आहे अरुण वरुण दोघांनाच वाटायचे अरुणचे भांडवल खाते आणि वरुणचे भांडवल खाते आणि आपल्याच मनानं वाटत काय नाही सगळ्यात दोघांना 15 कोणत्या प्रमाणात वाटायला लागल 2:3 किती रुपये वाटायला लागते 30,000
30,000 जर 2:3 मध्ये वाटले तर 12,000 डिवाइड करता येते ना सर्वांना? हो. झालं. ख्याती खातं संपलं. याची बेरीज करू आणि याच्यात शिल्लक येत नाही. दोन्ही बाजूची बेरीज सेम. मग इकडची बेरीज किती आहे? 30. इकडची 30. आता नंतरचं खातं आहे पुनर्मूल्यांकन. पुनर्मूल्यांकन खात्यात कोणत्या नोंदी येत असते? ज्या वाढलेल्या किंवा घटलेल्या. बरोबर आहे ना? त्याच्यासाठी दोन नियम आहेत. काय नाही? सांग. नवऱ्याची बायको झाली, बायकोला नवरा झाला. संपत्ती घडली, संपत्ती वाढली, देयता वाढली, सोप्या भाषेत खर्च असन नावे आहे आणि उत्पन्न असन. मग आता देयता बाजूला या. काय घडलं वाढलं सांगा बरं मला. अधिविकर्ष किती होता? 7,500. याचे आपण किती पैसे दिले? 8,000. पैसे वाढले. मग अधिविकर्ष आपली काय होईल? देयता वाढली. असं नसून समजलं तो कॉमन सेन्स वाला ज्याच्या जोड बिंदू आहे ते इले आम्ही सांगतो. अधिविकर्ष म्हणजे काय होते? कर्ज होते की नाही एक प्रकारचं. कर्ज किती होतं? 7,500. आपण किती भरले? 500 रुपये जास्तीचे भरले का कमी भरले? जास्तीचे. म्हणजे आपला काय झालं? नुकसान. नुकसान कुठे येईल? फायदा कुठे येईल? कितीचं नुकसान झालं? 500. अजून देयता बाजूले पहा. काय घडलं वाढलं? काहीच नाही. आता संपत्ती देता. जमीन व इमारत. हे पहा. इमारत किती होती? 80,000. याचे मूल्य 25% वाढले. मग इमारत आपली काय होईल? संपत्ती वाढली. फायदा झाला ना आपला? अबे 80,000ची इमारत आज किती रुपयाची आहे? 20,000 ना आपला फायदा नाही आहे काय? कुठं घेऊ सांगा. इमारत खाती किती? 20. इमारत नंतर ऋणकोचं काय आहे इथे? जुनी संशयित कर्ज निधी किती आहे? 2,000. नवीनची गरज म्हणजे किती आहे? 0. जुनी किती आहे? 2,000. नवीन किती आहे? 0. आपल्या कामाची कोणती? नवीन वाली. आपलं लक्ष नवीन वर. नवीन वाली मोठी असं लहान असं. चला नवीन वाली पहा. मोठी आहे का लहान आहे? मग कुठे येईल? ऋणको खाते. आणि पैसे देताना त्या दोघांचा डिफरन्स काढा. दोघांचा डिफरन्स किती? 2,000. चला ऋणको नंतर विनियोग. काही तसं आहे. होता कितीचा? 17,000. कोण घेतला? किती मध्ये? 17ची वस्तू 15 घेतली. 2,000 घडले. आणि विनियोग आपली संपत्ती घडली तर विनियोग खाते. किती न घडला सांगा. अजून पहा काय वाढलं घडलं सांगा. पैसे. मग आता आठवणीने लक्षात ठेवायचं 2 नोंदी. अदत्त आजच्या याच्यात काय आहे? अदत्त असलो तर पुनर्मूल्यांकनाच्या नावे द्या. किती रुपये? 15. आणि पूर्वदत्त असलं तर जमा. आलंच नाही लक्षात. याच्या 2 नोंदी आताच करून घ्यायच्या. अदत्तची पहिली नोंद कुठे झाली? नावे. आणि दुसरी कार्यकर्त्याच्या देयता. अदत्त भाडी किती रुपये? अजून पहा काही घटलं वाढलं काय सांगा. काहीच नाही. मग पुनर्मूल्यांकन खातं संपलं. बेरीज करून 20 आणि 2 22. 2 आणि 2 4.
म्हणजे 22,000 मोठे आहे. 22 मोठे आहे ना. 22 मधून 4 गेले 18. याला नाव काय द्यायचं? इकडे आला तो आता काय देऊ? हा नफा कोणाला डिवाइड करायचा? जुने कोण कोण आहे? चला काय प्रमाणात करा सांगा बरं. करा बरं. 2/3 मध्ये डिवाइड सांगा बरं मला. 10,800. पहिल्याचे होईल 7,200, दुसऱ्याचे होईल 10,800. आलं काय? इक्वल करू बघा. आता बनवा लागते भागीदारांचे. चला किती भागीदार आहेत? 3. अरुणचे भांडवल खाते, वरुणचे भांडवल खाते, करुणचे भांडवल खाते. भांडवल खात्या टोटल 4 पॉइंट लक्षात ठेवायचे. किती? 4. पहिले भांडवल खात्यात काय लिहायचे? शिल्लक. आणि शिल्लक लिहिताना 2 गेम आहे. कोणते कोणते? दिले जर्मनी पोरगो रुपये म्हणून तिथं तो कोणालाच नाही विचारायची. बुडेली नाही विचारायची. मिस करतो. 2 गेम सांगितले होते ना शिल्लक लिहिताना. आहे दिली माहित पण ते कन्फ्युजनचं दुकान आहे. त्याच्यात थेटीला अजून कन्फ्युज करून दिली. शिल्लक लिहिताना काय करायचं? जर ते संपत्ती असते जर देवता असते नसतं म्हणलं कन्फ्युजनचं दुकान आहे म्हणून म्हटलं ना बा. आता सांगा भांडवल हे आपली संपत्ती आहे का देयता? याची शिल्लक कुठे लिहायची? पहा ताळे म्हणतात पहिल्याचं भांडवल किती आहे? 60. म्हणजे पहिल्याची शिल्लक झाली 60, दुसऱ्याची शिल्लक होते 90 आणि तिसऱ्याचं भांडवल आहे का? नाही. तिसऱ्याची शिल्लक लिहायची नाही. असे किती पॉइंट? पहिले काय लिहिली? आता नोंदी काय काय वाटत असते? सामान्य निधी, नफा तोटा खाते. काय काय वाटत असते? आणि फक्त कोणाला वाटाचा? जुन्या भागीदार. त्याचं ते जर ते आपली देयता असेल तर जमा करायला. संपत्ती असेल तर देयता बाजूले पा सामान्य निधी आहे. किती आहे बाबू? 25,000. कोणाला वाटा? काय प्रमाण आहे? 10,000 15,000. सामान्य निधी पहिल्याचे 10, दुसऱ्याचे 15. आता संपत्ती बाजूले पहा काय वाटायचं आहे? लाभालाभ खाते. लाभालाभ म्हणजे नफा तोटा. हे कोणत्या बाजूने होतं? संपत्ती. संपत्ती वाटली तर कुठे लिहायची? सांगा लाभालाभ सांगा किती आहे टोटल? दोघांना वाटून देऊ 6,000 9,000. असे किती पॉइंट म्हटलं मी? 4. पहिले काय लिहायचे? मग नोंदी वाटून द्यायच्या. आता तिसरा पॉइंट चला या इकडे रोख खात्यात कोण दिसलं बा? कुठं होता? नावेचा. कोणाच्या खात्यात? आणि जिथून नोंद घेतली त्याचं का कुठून घेतली? तेच पैसे लिहून घ्या. चालेल. अजून पाहायच्या अरुण वरुण करून कोणी दिसून राहिलं काय? आता दुसऱ्या खात्यात किती खाता आहे? याच्यात कोण आहे? नावेचा. कोणाच्या खात्यात? कुठून आणली? नाव काय लिहायचं? सांगा. आता आहे वरुण. कुठं आहे? कुठं जाईल? कोणाच्या खात्यात? काय नावानं? सांगा. पैसे सांगा. अजून ख्यातीत कोणी राहिलं काय? आता चला पुनर्मूल्य. इकडे कोणी आहे? आता ह्या इथं का कसं आहे?
आला कसा विचारल्यामध्ये कोण आहे कुठं आहे कुठं जाईल कोणाच्या खात्यात जिथून आणली त्याचं काय नाव लिहू ब्रॅकेट मध्ये 7200. आता कोण आहे कुठं आहे कुठं जाईल कोणाच्या खात्यात डबल काय नाव लिहू ब्रॅकेट मध्ये 10800. अजून कोणी राहिलो किती पॉइंट झाले पहिली मग नोंदी नावेच्या जमाच्या. आता चौथा पॉइंट असा आहे जर कुणी संपत्ती घेतली नाही इकडे कोणती वस्तू घेतली आहे सांगा विनियोग घेतला कोण घेतला कोणाच्या खात्यात जाईल विनियोग आपली मग नावे लिहिली का जमाली संपत्ती घेतली तर कुठं लिहायचं पा मग विनियोग होता कितीचा यानं कितीला घेतला पैसे किती घ्यायला पाहिजे चला अजून कोणती वस्तू घेतली आहे का मग रोख भांडवल खाते संपले बेरजा करू शिल्लक काढून 10 मिनिटं थांबा पूर्ण क्वेश्चन समजून सांग 60 आणि 10 70 आणि 12 82 आणि 7 89 89200 याच्यातून 6000 मायनस 83200 याला नाव द्यायचं शिल्लक खाली नील. आता याची बेरीज 90 आणि 15 105 105 आणि 10 115 115 आणि 8 23 आणि 10 33 1,33,800 1,33,800 15 आणि 9 24 33 मधून 24 गेले 9 उरले 1,09,800 किती उरले याला नाव देऊ शिल्लक खाली नील. आता तिसऱ्या तर सोपच कार्यक्रम आहे बेरीज किती आली 40,000 याच्यातून हे बाजू किती उरले याला नाव काय नील. हॅलो आता बनवा लागते आपल्याला नवीन वाला ताळे. उदाहरणार्थ जो ताळेबंद आलाय त्या कोणता आहे जुना. मी ताळेबंद बनवून सांगत नसतो आज जागाही आहे आपल्याजवळ आणि वेळही आहे तर आज सांगून देतो. हा ताळेबंद बनवताना काय करायचं क्वेश्चन वाला ताळेबंद जसाच्या तसा घ्यायचा फक्त तिच्या व्हॅल्यू चेंज करू. चला पहा मग क्वेश्चन वाला ताळेबंद त्याच्यातली पहिली नोंद काय मग आपण हे पहिली काय घेऊ बाबू तिथं किती भागीदार होते 2 आपण किती भागीदार घेऊ 3 योग वाढला ना आता 3 करायचे वरून वरून करू. पैसे जुन्या ताळेबंदातले घ्यायचे नाही मग पैसे आणायचे कुठून तर त्यांच्या भांडवल खात्यात आलेली शिल्लक. तर पहिल्याचं भांडवल ही 83,200 दुसऱ्याचं होईल 1,09,800 तिसऱ्याचं होईल 40,000. भांडवल कुठून आणलं समजलं काय. आता देयता बाजूले अजून पुढची नोंद पहा काय विविध धनको वाढले काय घटले काय जसे त्या कसे लिहून टाक 37,500. चला धनको नंतर सामान्य निधी घेऊ का घ्या लागते का सामान्य निधी कोण नाही घ्यायला तो वाटून दिला आहे ना तो पहिले घ्यायला दिला आहे का नाही दिला पैसे वाटले आपल्याजवळ पैसे संपले घेऊ काय नंतर आहे बँक हे घेऊ काय सांगा का नाही
त्याचे काय केले शोधन केले म्हणजे पैसे फिटले घेऊ काय अजून देवता बाजूले काय योग्य नोंद राहिली अदत्त वाढे घेतलाय नाही आता संपत्ती बाजूले चला पहिली नोंद आहे रोख शिल्लक बँक शिल्लक ह्या दोन्ही सोडून द्या ते पैसे घ्यायचे नाही मग पैसे घ्यायचे कोणते रोख खात्यातली शिल्लक किती रुपये चला रोखी नंतर इमारत किती होती आता पहा या 80,000च्या इमारतीत 25% काय झाली होती मग याच्यात प्लस करायचं वाढ किती टक्के 25% किती झाले होते म्हणजे बाहेर किती इमारत नंतर काय आहे ऋणकोची व्हॅल्यू लिहिताना जया सांगून कसं लिहू ऋणकोच्या व्हॅल्यू 2 आहे आपल्याकडे एक आहे 57 आणि एक आहे 50 कोणती लिहित असते अंदरची 57 आता याच्यातून काय मायनस करत असते नवीन वाली की जुनी वाली चला नवीन वाली किती आहे 0 म्हणजे बाहेर किती बाहेर किती चला ऋण नंतर स्कंद किती होता वाढला काय घटला काय मग जसाच्या तसा घेऊन 33 नंतर विनियोग कितीचा होता कोण घेतला मग तो कोणाचा झाला इथे इंट आहे चला नंतर ह्याचं काय हे भागीदारांना वाटून दिलेलं आहे चला त्याच्यानंतर झालं आता ताळेबंदाची बेरीज करू आणि दोन्ही बाजूची बेरीज सेम आली पाहिजे बरोबर बेरीज म्हणून किती आहे काय 20 करू चल पहिला 0 दुसरा 0 2 8 10 10 आणि 5 15 15 शी 5 कॅरी झाला 1 नाही 2 8 10 10 5 15 15 5 20 20 शी 0 कॅरी झाले 2 2 1 3 3 7 10 10 आणि 19 3 22 22 शी 2 कॅरी झाले 2 2 3 5 5 4 9 9 आणि 8 17 17 शी 7 कॅरी झाला 1 1 आणि 2 2,72,000 तिकडची आहे याच्यासाठी 270 चला लिहा